मृदगंध माय बोलीचा या वाचन उपक्रमात मी डॉक्टर ममता दैने आपले स्वागत करते. सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा मरियाईचा गाडा. पाऊस पडून खडवं पडलं होतं. आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लखलखीत दिसत होतं. ढगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता. गावात उदास वाटत होतं. गल्ल्या उगीचच लोळत होत्या. सर्व घरं उदास होऊन बसली होती. गावाच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता. गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते. स्त्रिया मुलं हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करीत होती. त्यांचं भविष्य तराजूत हेलकावे खात होतं. गावात मरियाई शिरली होती. त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता. हाग ओकीनं 10 माणसं पडली होती. त्यांचं काय होणार, आणखी कोणावरती भयंकर पाळी येणार याचा ते विचार करीत होते. गावचे 4 शहाणे म्हातारे पारावर विचारमग्न बसले होते. निर्विकार चेहरा करून ते आपापसात कुजबुजत होते. परंतु ते गावात शिरलेल्या मरियाईचा विचार करीत नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढे वरच्या आळीचा नाना उभा होता. त्या 4 म्हाताऱ्यांना नाना मरियाईपेक्षाही भयंकर वाटत होता. वरच्या आळीचा नाना तरुण होता. नव्या विचारांचा पाठपुरावा करीत होता. तो करील तशी गावची पोरं करीत होती. गावच्या मुलांनी शिकावं, शहाणं व्हावं, जुन्यानं जाऊन नवं यावं म्हणून तो धडपडे. परंतु ते 4 म्हातारे त्याच्या नावानं कुढत होते, चरफडत होते. कालचं फॉर त्याला काय कळतंय असा त्यांचा दावा होता. त्या 4 म्हाताऱ्यात सटवाची हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता. त्याच्या वयानं 60 मागं टाकली होती. त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात होता. तो उघडा बुडका अंगावर घोंगडीचा खोळ घेऊन बसला होता. निम्म घोंगडं ढुंगणाखाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडे टक लावून तो पाहत होता. केरू नलावडा आपल्या थोटक्या मिशा चाचपीत सटवाजीच्या थोटक्या नाकाची पाहणी करीत होता. केरू अंगानं किडकिडत होता. तो जीव घुटाळेपर्यंत बोले, त्यामुळे लोक त्याला बडबड्या केरू म्हणत. आपण कधीच मरणार नाही. आपल्या आयुष्याची कागदपत्र देवाघरी वाळवीनं खाल्ली आहेत असं तो लोकांना सांगे. केरू नंबर 2चा शहाणा समजला जात असे. 3रा भाऊ बाबाजी. यानं 70ची सीमा केव्हाच ओलांडली होती. त्याच्या पाठीला पोक येऊन तो डुकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोरानं बोले. भाऊ कपाळाला हात लावून बसला होता. 4था माधवा. दिसायला पहिलवानाप्रमाणे दिसे. त्याचं वय 35 वर्षाचं होतं. पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होतं. गावची पोरं त्याला म्हातारबा या नावानं हाका मारीत आणि म्हातारबा रोज औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करी. असे हे 4 म्हातारे रोज एकत्र बसत आणि त्या 300 घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत. कधी ते स्वराज्य मागणाऱ्यांना म्हणत, फुकट मराल, इंग्रजांच्या राज्यात दिवस मावळायचा नाही. शिवारातून गेलेल्या आगगाडीची शीळ ऐकून ते म्हणत, भूत हिच्या भना, हेला सोबा हाय का, बैलाशिवाय गाडी नवं. आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे. एकाएकी केरू म्हणाला, सटवू नाना, ऐकता का? त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले. त्यांनी केरूकडे पाहिलं. सटवाची दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला, हं
बोला काय? केरू म्हणाला, माझ्या डोळ्याची पापणी लवती या, कोणतरी मरणार. त्यानं मरण आणि पापणी यांची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला. कुणीतरी का शंकर्या जंगमच पुचकणार, लई जार हाय. सटवाजीनं शंकर जंगमचं भविष्य वर्तविलं. पण मला वाटतं तो पाटलाचा नाण्या आधी मरावा. केरूनं आपली इच्छा व्यक्त केली. वय वय, खरंच तो वंगाळ हाय. आव तो नाण्या आमासनी गाढव समजतोय. भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं. ते चौघे हळूहळू कुजबूज करीत होते. मांग, महार, चांभार, कुंभार, न्हावी सर्व गाव जमला होता. पण त्याची त्या 4 म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती. ते आपल्या विचारात दंग होते. आपला वैरी नानाही येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. शेवटी नाना उठून उभा झाला. त्याने आपले दोन्ही हात जुळवून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, सटवू नाना, गाव जमला, सभा सुरू करा. नानाचा खणखणीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदम भानावर आले. त्यांनी चौफेर निरखून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला, मग कर की सुरू. तसं कसं, तुम्ही वडील हायसा, नाना हसत म्हणाला. आणि केरू चिडून ओरडला, आर तूच सुरू कर, शेणा हायस तू. त्याचे डोळे गरगर फिरले. असं एकमेकांवर येऊ नका, गुरुवानं सूचना केली. गावात मरियाई शिरलिया, त्याचा अगोदर विचार करा. तराळानं हात जोडून विनंती केली. सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला, गावकरी मंडळी, गावात मरियाई शिरलिया, ती लई वंगाळ आहे. त्याला मध्येच थांबवून केरू पुढे बोलू लागला. मरियाईचा गाडा या गावात शिरलाय. शंकर्या जंगम उशाला पंचंग घेऊन सारखा हाकतोय आणि ओकतोय. जर तो जंगम मेला तर पंचांग बघणार कोण? मध्येच नाना उठला आणि ओरडला, हो हो, म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा. नानाच्या ओरडण्यानं केरूची जीभ लुळी पडली आणि सटवाजीनं डिरकी फोडली. नाण्या, ऐक, आमचं मत आहे की आजपासनं गावात 3 शुक्रवार पाळावं, तरच मरियाई आपला हात आवरील, नाहीतर. आणि केरू बोलू लागला, नाहीतर गावचा कुळकर्णी मरल, माणूस व्याला उरणार नाही. केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानानं सवाल केला, हो हो, पण 3 शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे 3 वार पाळायचं र. महात्मानं खाली तंबाखू धरून सांगितला. पर करायचं काय? नानानं त्याला दरडावून विचारलं. ऐक, सटवाजी मोठ्यानं म्हणाला, आजपासनं 3 आठवडे गावात व शिवारातून चाक बंद. हो हो, चाक बंद. भाऊनं चाक शब्दावर जोर दिला. ही चाकं बंद झाली की मरियाईच्या गाड्याची चाकं बंद होणार. म्हातबा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला. म्हणजे गाडीचं आणि मोटरचं चाक बंद, आणि ती चाकं बंद झाली की मरियाईच्या गाड्याचं चाक बंद होतं. सटवाजीनं नानाला उत्तर दिलं. हे मला पटत नाही, नाना म्हणाला. नाही पटू दे, तुला काय कळतंय? म्हातबा उद्गारला. आज्याला नातू शिकवतोय, भाऊ ओरडला. मायंदळ शेणा झालाय, केरूनं शेरा मारला. गोंगाट वाढला. 4 म्हातारे पाळीपाळीनं बोलू लागले. सभेला बाजाराचं स्वरूप आलं. हो हो, नाही, आर गप्पा, जो तो ओरडत होता. कोणी कुणाचं ऐकत नव्हतं. मग नानानं सर्वांपेक्षा मोठा आवाज काढला. आर मग जाती बी बंद करा. थोडा वेळ सर्व शांत झालं. त्यावर केरूही ओरडला. आर जात्याची तळी असती, चाकं नसत्यात. नाही नाही पटत मला, नानानं डाव्या हाताचे कुडबुडे वाजवीत सांगितलं. पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले. तुला नाही पटणार,
तू उफराटा डोसक्याचा हायस. भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमणा मारला आणि नानाही चिडून म्हणाला, तुझं डोसकं ठावाय मला. पुन्हा दंगल माजली. चारही म्हातारे कोणाचंही ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले. तेव्हा बिऱ्या धनगर वैतागून म्हणाला, मंडळी, तुम्ही मरियाईचा विचार करता का डोसक्याचा? या धनगरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आली. पुन्हा सर्व शांत झालं. सटवाजीनं नानाला विचारलं, गावात शिरलेल्या मरियाईला काय करावं सांग तूच. मग नाना शांतपणे म्हणाला, चाकबिकं बंद करून भागणार नाही. आपण गाव झाडून टाकावा. तालुक्यासनं औषध आणावं. डाक्टर आणून माणसासनी टोचावं. हे ऐकून म्हातारे भडकले. केरू नानाकडे हात करून चिरक्या आवाजात म्हणाला, आता र देवा, ह्याच्यामोरं बोंबलावं का काय? लगेच भाऊ भडकून म्हणाला, मंडळी, ह्यो टोचून शान माणसं मारणार बघा. त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडे रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली, नान्या, मरियाई तुझ्या डाक्टरच्या उरावर बसाया डरणार नाही. पुन्हा गोंधळ वाढला. पटकून झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला, ऐका मंडळी. सर्व शांत झालं आणि गुरव पुढं बोलू लागला, आपण नानाचं बी ऐकूया आणि सटवाजीचं बी ऐकूया. म्हणजे काय करूया? बिऱ्या धनगरानं खुलाशाची मागणी केली आणि गुरव म्हणाला, 3 शुक्रवार पाळूया, औषध बी आणूया. कबूल? कबूल कबूल, लोक ओरडले. आमासनी बी कबूल, सटवाजी म्हणाला. पण 3ऱ्या शुक्रवारी मरियाईचा गाडा गावाबाहेर घालवायचा, हे कबूल आहे का? हा सटवाजीचा सवाल ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. हे बी कबूल. लोकांनी ओरडून संमती दिली. सभा संपली. लोक उठले. नाना 50 गडी घेऊन कामाला लागला. त्यानं गाव झाडून स्वच्छ केला. सर्व गोठे झाडले. गल्ल्या बोळ अगदी चकपक केलं आणि तो पुन्हा सटवाजीकडे गेला. नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला. हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला. तोच नाना म्हणाला, सटवू नाना, मी तालुक्याला जातो. मग जा की. सटवाजीला हायसं वाटलं. पर मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला, परंतु राग गिळून तो म्हणाला, गाडी घेऊन जाणार म्हणजे डोक्यावर घेऊन जाणार? छे छे, गाडी जुंपून आणि बसून जाणार, नाना म्हणाला. सटवाजी खेकसला. गाडी र कशाला? का तालुक्यासनं लग्नाचं वराड आणायचं आहे? अगा, वराड नव, औषध, मी डाक्टर आणायचं आहे. नाना हसत उद्गारला. डाक्टर आण नाहीतर त्याचा बाण, पण गाडी जुपू देणार नाही. सटवाजीनं दम भरला. मग डाक्टर का पायानं आणू? नाना गंभीर होऊन म्हणाला. कसा बी आण, पायानं आण नाहीतर गाढवावर आण, पर गाडी जुपू देणार नाही. सटवाजी बिथरून बोलला. दोघांचं बोलणं वाढलं. हा हा म्हणता गर्दी जमली. त्यांचे आवाजही चढले. एकमेकांवर ते खेकसू लागले. जमलेले लोक त्यांना शांत करू लागले. केरू नलावडा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली. माझं वाईच ऐका, नाना म्हणाला. नाही ऐकत, चाक बंद, सटवाजी म्हणाला. बरं, चाक बंद, नाना नमत घेऊन म्हणाला आणि म्हातारे शांत झाले. मग नाना बोलू लागला. आपल्या शिवारातनं आगीनगाडी रोज जातीया. एका मालगाडीला 60 डबा असतो आणि एका डब्याला 4 चाकं असतात. म्हणजे समधी मिळून 240 चाकं असतात. ती आधी गुमान बंद करा. नानानं बंद करा या शब्दावर जोर दिला. हा आगगाडीच्या चाकांचा भयंकर हिशेब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी गरगर फिरू लागली. ते एकमेकांकडे पाहू लागले. आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. एवढ्यात नानानं फेर हल्ला चढविला. अगं बघताय काय, उठा की. आर आम्ही काय करावं? केरू पुटपुटला.
ती गाडी आडवा, नाना हुकमी आवाजात म्हणाला. आर पण आगीन गाडी आम्ही कशी आडवावी? सटवाजी वैतागल्या सुरात म्हणाला. कशी बी आडवा, नाहीतर आडवं पडा, नाना त्यांना पेचात पकडून म्हणाला. आम्ही आडवं पडून मरावं म्हणतोस? सटवाजीने विचारलं. आणि म्या डाक्टर गाढवावर लादावा? प्राणावर बेतलं तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली. नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला. डाक्टर औषध आलं नि गावातला रोग हटला. परंतु सर्व 3 शुक्रवार पाळल्यामुळेच झालं असा त्या 4 म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मरियाईचा गाडा वाजत गाजत काढून शिवेबाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली. नानाचा नाईलाज झाला आणि मरियाई शिवेबाहेर घालविण्याची तयारी झाली. सरता शुक्रवार होता. लोकांनी गावात आरास केली. घरोघर आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य केला होता. लहान थोरांचे चेहरे आनंदित झाले. त्यांनी मरियाईच्या देवळापुढं गर्दी केली. सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला होता. तो देवळापुढं ठेवला होता. त्यात लहानशी मरियाई बसवली होती. आयाबाया येऊन तिला नैवेद्य दाखवित होत्या. खण नारळ येऊन त्याचा त्या गाड्यापुढं ढीग लागला होता. पोरं खिदळत होती. 4 म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होते. गाड्याचे पुढारी अभिमानानं सर्वांकडे पाहत होते. त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता. त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा डहाळा घेतला होता. त्याच्या पाठीमागं परटाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती. त्या दोघांच्या अंगात मरियाई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी, माधभा, केरू, भाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं देखरेख करीत होते. सूर्य वरती फिरला. नाम्यानं मागपुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली. क्षणात त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि तो कडुनिंबाचा पाला चापलू लागला. त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोरं भयभीत झाली. आलं, अंगात आलं, केरूनं गर्जना केली. तोच नाम्याच्या अंगात मरियाई घुमू लागली, कणू लागली आणि परटाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली. दोन्ही हातांची खोबरमिठी आपल्या डोकीवर धरून ती अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागली. नाम्या आणि म्हातारी घुबड घुमल्याप्रमाणे घुमत नाचू लागली. अंगात आलं, मागं सरा, सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले. मरियाईनं रिंगण धरून नाच सुरू केला. वाद्य वाजू लागली. मांगाची हलगी कडकडली. कैकाड्यानं आपली सनई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्मान्या आताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला. त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली. डिंगांग डिकचांग बिऱ्या धनगराचा ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला. मरियाईच्या नावानं चांग भलं केरू, सटवाजी, भाऊ व माधवा यांनी आरोळी ठोकली. त्यांना लोकांनी साथ दिली. त्यांचा आवाज गगनाला पोचला. गाडा निघाला होता. नाम्या नाचत होता. दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारीत चालला होता आणि परटाची म्हातारी डोकीवरच्या खोबरमिठीसह मान ओवाळीत मध्येच उडी मारीत काहीतरी बोलत वाट चालत होती. नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता. तो चटकन पुढं होऊन म्हणाला, हो, वाईस थांबा. वाद्य थांबली. देवीची वाट मंदावली. लोक शांत झाले आणि सटवाची भडकून पुढं आला आणि म्हणाला, ए दीडशान्या, गाडा का थांबवलास? नव, देवी कंच्या बाजूला जाणार? नानानं हळूच विचारलं. सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं, आई, कंच्या बाजूला जाणार तू? मी शिरट्याकडे जाणार, नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच परटाच्या म्हातारीनं तेच पालुपद आळवलं. हो, शिरट्याला जाणार. चल बाजूला हो, सटवाजी नानाला म्हणाला. पण नाना अधिकच पुढे जाऊन शांतपणे म्हणाला, नव, आम्ही ही मरियाई त्या शिरट्याच्या शिवाला सोडणार नि मग मरियाई शिरट्यात शिरून हा गोक सुरू होणार.
मग त्याला आम्ही काय करायचं? केरूनं नाक उडवीत विचारलं. मग नाना मोठ्यानं म्हणाला, आगा त्या शिरट्यात आमच्या गावच्या 8 पोरी दिल्यात, त्यांचं काय होणार? ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या ते सर्व पुढे होऊन ओरडले, नाही नाही, मरियाईचा गाडा शिरट्याकडे जाऊ देणार नाही. हा भयंकर कोलदांडा बघून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली, अरे बाबांनो, मी पाडळीला जाणार. पर आई, पाडळीत बी आमचं पाहुणं आहे ती, त्यांचं काय होणार? नाना हात जोडून म्हणाला. आणि पाडळीत ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढे आले. त्यांनी दंगल केली, गाडा पाडळीत जाऊ देणार नाही. दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मरियाई आणि तिचे सटवाजी केरू भाऊ हे पुढारी पेचात पडले. आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीशी उभा होऊन पाडळीचं नाव काढू नका असं ओरडू लागला. त्यांच्या ओरडण्यानं गाव हातरू लागला. नाम्याच्या अंगातील मरियाई कान पाडून ऐकू लागली. 4 म्हातारे विचारांच्या चिखलात रुतून बसले. मग मरियाई आपला विचार बदलून म्हणाली, ऐका र. सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले. म्हाताऱ्यांना आनंद झाला. देवी पुढे म्हणाली, मला मावळतीला जायचं हाय. हे ऐकून केरू एकदम पुढे येऊन म्हणाला, हो हो जाऊया. सटवाजीनं उडी मारली, खरंच जाऊया. आणि नाना बोलला, पण देवा, मावळतीला खुबी आहे, मी खुबीत आमच्या गावच्या 11 पोरी नांदत्यात. नानानं नाम्यापुढं हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढं येऊन ओरडले, खुबीला मरियाईचा गाडा जाऊ देणार नाही. नाम्याची देवी मागे सरकली. भयंकर बोंबाबोंब सुरू झाली. सर्व गाव ओरडू लागला. कोणी म्हणू लागले खुबीकडे जायचं नाही, कोणी म्हणत पाडळीचं नाव काढू नका, तर कोणी ओरडत होते शिरट्याला जायचं नाही. मग नाम्यानं आपला मोहरा उगवतीकडे वळवला. परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली. सटवाजी केरू भाऊ ओरडले, बरं, देवीला उगवतीला जाऊ द्या. आणि नानाही चिडून म्हणाला, नाही जाऊ देणार. अरे का जाऊ नाही देणार? भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला, नाण्या नाण्या, तुझं बरं होणार नाही, मरशील तोंड इचकून. केरूनं शाप दिला. नाना म्हणाला, मरू दे मी, पण गाडा नाही जाऊ देणार उगवतीला. बिचूत आहे, मी बिचूतात 18 घरं पाहुण्यांची आहेत. नानांनी गर्जना केली. बिचूतकरांचे पाहुणे पुढं आले. पुन्हा गोंधळ उडाला. मरियाईच्या 4 वाटा बंद झाल्या आणि हमरी तुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले. नाम्याच्या अंगातील देवी कावरी बावरी होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली. परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतात आली. वाद्य केव्हाच बंद झालं होतं. उस्मान्या आतार ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बिऱ्याधनगर पुढं गेला. कैकाडी आपली सनई काखेत मारून त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला. बिऱ्या ओरडून म्हणाला, पाडळीत माझी पोरगी आहे, गाडा बंद. त्यानं टिपरी कमरेत खोचून गिरकी मारली. गावाचे पुढारी म्हातारेही चिडून ओरडत होते. भाऊ ओरडून म्हणाला, कोण आडवा येतोय बघतोच मी. आणि एक शेतकरी हातात सोटकं घेऊन ओरडला, येऊ दे पाडळीकडे गाडा, ह्या नाम्याचं डोसकंच फोडतोय का दणक्यात. नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठक मारली. तोच दुसरा म्हणाला, अरे हान तेला. तोच नाम्या उठून ओरडला, अगं मला का. देव गेला, देव गेला. सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार झाला आणि मरियाईचा गाडा पुन्हा निखळून देवळात ठेवण्यात आला. जुन्याचा पराभव झाला आणि नव्याचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं ते त्याला बोलवू लागले. त्यांनी त्याचं पुढारीपण मान्य केलं.